नमस्कार सर्वांना. ओके, पुन्हा एकदा आपण आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरचा फोर्थ व्हिडिओमध्ये काही टर्म्स किंवा काही आर्टिकल्स आहेत इम्पॉर्टन्स आहेत ते, जसं की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, ओके, युनिट कुलम चार्ज काय असतो, ह्या सगळ्या जे काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत किंवा आर्टिकल्स आहेत ह्याचा डिटेल्समध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. फर्स्टली बघू आपण व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, ओके, इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, तर बघा, पहिल्यांदा आपण हे समजून घ्या की स्पेसमध्ये किंवा एखाद्या मटेरियलमध्ये एखादा सिंगल किंवा आयसोलेटेड चार्ज प्रेझेंट नसतो, तर डिफरंट टाईप्स ऑफ चार्ज प्रेझेंट असतात. आणि डिफरंट टाईप्स ऑफ चार्जेसमुळे काय होतं, जर काय आपण एखाद्या त्या नंबर ऑफ चार्जेस आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल nth चार्जेस आहेत आणि त्यातल्या आपण एका चार्जवरती रिमेनिंग ऑल चार्जेसमुळं जो नेट फोर्स त्या चार्जवरती ॲक्ट होत आहे, ओके, तो जर काय आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन यूज करावं लागतं. लक्षात आलं का? व्हॉट इज द यूज और पर्पज ऑफ दिस प्रिन्सिपल? ओके, वेन वी कॅल्क्युलेट द नेट फोर्स ॲक्टिंग ऑन अ कन्सिडरिंग पार्टिकल बाय remaining all charges in given system or in given case, then we use the principle of superposition. Okay, now let us consider a number of point charges q1, q2, q3, q4, q5 and so on, qkth or qnth particle are present in this case. Okay, kept at a point. ओके, तुम्ही म्हणू शकता याला नाव देऊ शकता. इथं A1 आहे, ठीक आहे, इथं A2, म्हणजे त्याचं प्लेसचं आपण नाव देऊ, ठीक आहे, A5 अँड सो ऑन. बरोबर आहे का? देन सो द फोर्स ऑन चार्ज Q1 करता येईल. मी काय म्हटलं की नंबर ऑफ चार्जेस प्रेझेंट आहेत एखाद्या सिस्टीममध्ये. मी इनिशियलाच म्हटलेलं आहे की आयसोलेटेड सिंगल चार्ज प्रत्येक केसमध्ये किंवा प्रत्येक वेळ असेल असं नाही. ठीक आहे. आपण बघतो की जे इंटरॅक्शन होत असतं, कारण की ही जी काय रेंज आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सची किंवा जे फील्ड बिटवीन और इंटरॅक्शन बिटवीन टू चार्जेस आर इन्फायनाईट आहे. त्यामुळं इन्फायनाईट रेंजला असणारा सुद्धा एखादा चार्ज पार्टिकल इथं ह्या नोटबुकवरती जर काही इथं चार्ज असेल तर याच्यावर सुद्धा फोर्स इन्फ्लुएन्स करणार आहे किंवा एक्झर्ट करणार आहे, हे समजून घ्या. ठीक आहे. आणि आपल्या मेजरमेंटसाठी किंवा आपल्या अंडरस्टँडिंगसाठी किंवा when we discover or when we find the net force acting on this particle, okay, acting on this particle due to all these force all these charges, okay, तर तो कसं करता येईल तर ते आपल्याला बघायचं. ओके, सो द फोर्स ऑन द चार्ज Q1 ड्यू टू चार्ज Q2, ओके, Q3, Q4, Q5. आता आपण तर 5 चार्जेस घेतल्या, तर या केसमध्ये आपल्याला काय सांगता येईल बघा. फर्स्टली फोर्स ऑन फर्स्ट पार्टिकल Q1 ड्यू टू Q2 काय असणार आहे, दोन्ही चार्ज पॉझिटिव्ह आहेत असं आपण अज्युम केलं तर काय सांगता येईल. तर बघा, फोर्स असा असेल ना, अवे असेल, म्हणजे फोर्स ऑन फर्स्ट पार्टिकल ड्यू टू सेकंड रेडियल आउटवर्ड. सिमिलरली फोर्स ऑन फर्स्ट पार्टिकल ड्यू टू थर्ड पार्टिकल F13. सिमिलरली फोर्स ऑन फर्स्ट पार्टिकल ड्यू टू फोर्थ पार्टिकल काय असणार आहे, फोर्स ऑन फर्स्ट ड्यू टू फोर्थ. सिमिलरली फोर्स ऑन फर्स्ट ड्यू टू 5 काय बनेल, फोर्स ऑन फर्स्ट ड्यू टू 5. लक्षात आलं? म्हणजे आपण ह्या फोर्स डिफाईन करून घेतले. ओके, सो द नेट ऑर रिझल्टंट फोर्स ऑन चार्ज Q1 इज वेक्टर सम ऑफ ऑल द फोर्सेस. बरोबर आहे ना? म्हणजे बघा, सपोज करा पहिल्यांदा हे बाकीचे काय नव्हते चार्जेस, म्हणजे फक्त Q1 आणि Q2 होता. तुम्ही दिसते ना, हे दोन चार्जेस होते. तर आपण काय करू शकतो, ह्या दोन फोर्समधला आपण काय करू शकतो, व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. जे फोर्स बिटवीन बघा F12 कसं करणार, K Q1 Q2 अपॉन R². सिमिलरली आता बघा हे दोन चार्जेस आहेत. ओके, तर आपल्याला F13 काढायचं तर कसं करणार, F13 इज इक्वल टू K Q1 Q3 अपॉन R². सेपरेशन सपोज करा R आहे. ठीक आहे, म्हणजे आपण असं करू शकतो. आणि या केसमध्ये सपोज हे दोन पार्टिकल असतील, म्हणजे 3 पार्टिकल प्रेझेंट असतील आणि Q2 आणि Q3मुळं Q1वरती लागणारा नेट फोर्स काय करणार आपण, सिम्पल काय करणार ह्या केससाठी, तर आपण करू शकतो ना F नेट
ॲक्टिंग ऑन दिस पार्टिकल इज इक्वल टू F12 प्लस F13. समजते ना, बरोबर आहे का. मात्र या केसमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स 5 आहेत, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो आहे की नेट ऑर रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन दिस Q1 पार्टिकल इज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ ऑल द फोर्सेस. ओके, म्हणजे काय बनावं, F14 प्लस F15 अँड सो ऑन, जर काय केथ चार्जेस असतील तर. हेन्स R12 म्हणजे बघा हे जे काय डिस्टन्स आहे त्याला आपण R12 म्हणू, हे आपण R13 म्हणू, हे R14 म्हणू आणि हा R15 असेल. R12 R13 आर दी युनिट वेक्टर्स डायरेक्टेड टू Q1 फ्रॉम Q2 Q3 Q4 Q5 etc. बरोबर आहे का. देअरफॉर समजलं का, म्हणजे इथंच आहे रे, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन हेच आहे. नेट फोर और रिजल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन अ गिवन पार्टिकल और डिझायर्ड पार्टिकल इज नथिंग बट इट इज द वेक्टर सम ऑफ ऑल द रिमेनिंग चार्जेस ऑन दिस चार्ज. बरोबर आहे का. म्हणजे आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन असं डिफाईन करू शकतो का, काय नाही सांगा. इन अ सिस्टीम ऑफ n चार्जेस, इन अ सिस्टीम ऑफ n चार्जेस, इन अ system of n charges, the total force F net, okay, on any one charge is the vector sum of forces due to all remaining charges on this charge. Therefore F net, generally F net is equal to F net on n particle घेऊ आपण, n particle is equal to काय येणार आहे, Fn1 प्लस Fn2 प्लस Fn3 प्लस अँड सो ऑन प्लस Fn -1 पार्टिकल. समजलं का प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे काय. ओके, फोर्स ऑन एनी चार्ज ड्यू टू अ नंबर ऑफ अदर चार्जेस is the vector sum of all the forces on that charge due to other charges taken one at a time, and the individual forces are unaffected due to the presence of other charges. म्हणजे Q1 आणि Q2 मध्ये जो काय इंट्रॅक्शन फोर्स आहे, ओके, तो चेंज नाही होणार प्रेझेन्स ऑफ Q3. समजते का. ओके, दिस इज ऑल अबाउट प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. समजलं का. ठीक आहे. ओके, आता बघा या प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनच्या बेसवर आपल्याला काही न्यूमरिकलसुद्धा एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, समजलं. ठीक आहे. आणखीन डीप किंवा याचा फील येण्यासाठी आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ जर काय बॅकला जाऊन पाहिला तर बरं होईल. ठीक आहे. ओके, देन आता बघा आपण एक न्यूमरिकल घेऊ, एक क्वेश्चन घेऊ. काय म्हटलं बघा, अ चार्जेस 5.0 into 10 raised to minus 7 coulomb, comma minus 5 into 10 raised to minus 7 coulomb and 1.0 into 10 raised to minus 7 coulomb are fixed at the corners A, B, C of equilateral triangle of side 5 cm. Find the electric force on the charge at C due to the rest 2 विचारलेला आहे. म्हणजे जो पॉईंट चार्ज ॲट पॉईंट Cला आहे त्याच्यावरती रिझल्टंट फोर्स किंवा नेट फोर्स किती आहे तो आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. फिगरसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर बघा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, अँगल्स किती येतील 60 येतील. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे, पॉईंट Cवर ड्यू टू दिस पॉईंट ए. आता पॉईंट एला चार्ज कोणता आहे बघा, पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि पॉईंट Cला चार्ज कोणता आहे, तो सुद्धा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यामुळं जर काय लाईक चार्जेस आर रिपेल इच अदर, त्यामुळे जो फोर्स लागणार आहे ए आणि सीमध्ये तो रिपल्सिव्ह फोर्स असेल आणि त्याला आपण डिनोट करू FCA.
बरोबर आहे का. तो ह्या लाईनच्या अपोजिट असेल ना, अवे असेल. ठीक आहे, कारण की दोन चार्ज पॉझिटिव्ह आहेत. आणखीन ड्यू टू पॉईंट सी अँड बी, पॉईंट सी पॉझिटिव्ह, पॉईंट बी निगेटिव्ह, त्यामुळे यांच्यामध्ये अट्रॅक्शन असेल. टू डिसिमिलर चार्जेस आर अट्रॅक्ट्स इच अदर. त्यामुळं बघा ही फोर्स डायरेक्शन अलॉंग दिस साईड दाखवलेलं आहे. समजलं का. ठीक आहे, ओके. आता आपण काय करू, पहिल्यांदा फर्स्टली सोल्युशन युजिंग कुलॉम्स लॉ, युजिंग कुलॉम्स लॉ. बघा पहिल्यांदा आपण FCA काढून घेऊ का. FCA, हां FCA कसं बनणार आहे, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट. ओके, QA किंवा QC, QA अपॉन दोन्ही चार्ज रे, अपॉन डिस्टन्स किती आहे, A² आहे. कारण की सपोज जर काय आपण या साईड ए डिनोट केले असतील तर. ठीक आहे, देअरफॉर काय ना सांगा, याची व्हॅल्यू किती असते, या कॉन्स्टंटची व्हॅल्यू, या पूर्ण कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 9 × 10⁹. के आहे ना, केची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9 × 10⁹ इंटू QC. बघा QC किती आहे, 1.0 × 10⁻7 इंटू QA 5.0 × 10⁻7 अपॉन A² किती दिला आहे, 5 सेंटीमीटर. म्हणजे आपण मीटरमध्ये काय व्हॅल्यू शकतो, 0.05². बरोबर आहे का. ठीक आहे, हे जर का तुम्ही लॉगनं सॉल्व केला तर तुम्हाला आन्सर येईल FCA इज इक्वल टू 0.18 न्यूटन येतं एक्झॅक्टली. ठीक आहे, सिमिलरली FCA तुम्ही काढला, सिमिलरली हा फोर्स काढू आपण FCB इज इक्वल टू, हां फॉर्म्युला तोच ना, 1/4 पाय म्हणजे केची व्हॅल्यू, के काय ना QB अपॉन A². ठीक आहे, केची व्हॅल्यू 9 × 10⁹ इंटू QCची व्हॅल्यू किती आहे, 1.0 × 10⁻7, QB -5 × 10⁻7. ठीक आहे, अपॉन A² 0.05 होल². ठीक आहे, आन्सर येतं याचा 0.18 न्यूटन. लक्षात आलं. तुम्ही फाइंड करून बघू शकता, लॉगनं काढा किंवा डायरेक्टली कॅल्क्युलेटर तोपर्यंत यूज जरी करून काढलं तरी चालेल. आन्सर काय आहे, 0.18 न्यूटन. हे झालं FCB. ठीक आहे, आता आणखीन एक गोष्ट बघा, जर काय आपल्याला या पॉईंटला जो चार्ज आहे त्याच्यावरती नेट फोर्स काढायचा असेल तर बघा तुम्हाला दोन फोर्स वेक्टर दिसत आहेत, एक FCB आणि FCA. ठीक आहे, जर हा अँगल 60 असेल तर हा रिमेनिंग अँगल किती असणार आहे, 120 डिग्री असेल. ठीक आहे, दोन वेक्टर आहेत, त्यांच्यामध्ये तुम्हाला एक अँगल दिला असेल तर आपण एक रिझल्टंटसाठी एक फॉर्म्युला यूज करतो. कोणता, तर आपल्याला माहिती आहे फॉर नेट और रिझल्टंट फोर्स, ओके, F नेट, ओके, ॲट C म्हणू आपण, इज इक्वल टू काय येणार आहे सांगा, C इज इक्वल टू, तर आपण फॉर्म्युला यूज करतो ना, कोणता, R नेट इज इक्वल टू √. जर काय दोन वेक्टर दिले असतील A आणि B तर काय म्हणतो, A² + B² + 2AB cos θ. आता आपण ह्याला A कन्सिडर केला आणि ह्याला आपण B कन्सिडर केला तर काय येईल सांगा, F नेट ॲट C इज इक्वल टू, हां FAC किती आहे, FAC² + FCB² + 2FAC FCB इंटू cos θ. ठीक आहे, आता सगळ्या व्हॅल्यू आपण पुट करू. ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यू जर का तुम्ही पुट केला आणि अँगल ह्या ठिकाणी 120 पुट करायचं आहे. ठीक आहे, तर ॲन्सर येतं, ओके, काय येतं ॲन्सर इज इक्वल टू 0.18 न्यूटन येतं. आन्सर काय येतं, F नेट इज इक्वल टू 0.18 न्यूटन. कारण की बघा
एफ ए सी जो सेम आहे म्हणजे 0.118 स्क्वेअर प्लस 0.18 स्क्वेअर. आता कॉस 120, ठीक आहे. ह्या व्हॅल्यू पुट केल्या आपण म्हणजे बघा 2 एफ ए सी तेच व्हॅल्यू आहे 0.18, एफ सी बी तीच, कॉस 180 मायनस हा होईल त्यामध्ये मग कॅन्सल होतं आणि 0.18 स्क्वेअर 0.18 स्क्वेअर कॅन्सल, अंडर रूट 0.18 स्क्वेअर म्हणजे काय राहील शेवटला एफ नेट इज इक्वल टू 0.18 न्यूटन. ओके, हा रिझल्टंट फोर्स ॲक्ट होईल पॉईंट सीला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे न्यूमरिकल्स वेगवेगळ्या फिगरसाठी आपण फाइंड आउट करू शकतो. समजलं का प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन? ठीक आहे. देन आणखीन एक छोटंसं आर्टिकल आहे, डेफिनेशन ऑफ युनिट चार्ज फ्रॉम द कुलम्स लॉ. ओके, म्हणजे 1 कुलम चार्ज आपण कसं डिफाईन करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा आपण कुलम्स लॉचा यूज करणार आहोत. सपोज जर काय आपण 2 चार्ज घेतले, ओके, प्लस Q1 प्लस Q2, सेपरेशन बिटवीन 2 चार्जेस आर कन्सिडर केलं. द फोर्सेस बिटवीन 2 पॉइंट चार्जेस Q1 and Q2 separated by distance small r in a vacuum or free space is denoted by or is written by F naught is equal to 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon r square. ठीक आहे. याची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, काय व्हॅल्यू 9 × 10⁹ Q1 Q2 upon r square. ठीक आहे. K is equal to what? K is equal to this value 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. ठीक आहे. आणखीन जर का आपल्याला बघा तुम्ही हे पण करू शकता 1/4 पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू 8.85 × 10⁻12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ठीक आहे. बट जर का हे 2 चार्जची व्हॅल्यू, ह्या दोन्ही चार्जची व्हॅल्यू म्हणजे मॉड ऑफ Q1 इज इक्वल टू मॉड ऑफ Q2 इज इक्वल टू 1 कुलम असेल, दोन्ही चार्ज जे आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेतलं आहे त्यांचं जे काही मॅग्निट्यूड आहे ते आपण 1 कुलम असे आहे कन्सिडर केले, आणि डिस्टन्स बिटवीन 2 चार्जेस आर इज इक्वल टू 1 मीटर. देन ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1मध्ये पुट करू तर तुम्हाला काय भेटतं, एफ नॉट इज इक्वल टू 9 × 10⁹ न्यूटन. समजते का? म्हणजे बघा जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज किंवा जे पॉईंट चार्जेस आहेत त्यांची मॅग्निट्यूड 1 कुलम असेल, सेपरेशन बिटवीन 2 चार्जेस आर 1 मीटर असेल, ओके, त्यावेळेला त्या 2 फोर्समध्ये एक्झर्ट होणारा फोर्सची व्हॅल्यू 9 × 10⁹ असेल, 9 न्यूटन असेल, त्यावेळेला आपण जो चार्ज आहे तो आपण 1 कुलमचा चार्ज असं कन्सिडर करतो. म्हणजे अकॉर्डिंग टू अबोव केस कोणत्या ह्या केस वी डिफाईन द कुलम द युनिट ऑफ चार्ज इन SI युनिट्स. ओके, देअरफोर 1 कुलम इज अमाऊंट ऑफ चार्ज, काय म्हणता येईल, द 1 कुलम इज amount of charge which when two same magnitude of charges are kept at a distance of 1 meter, it experiences a force of 9 × 10⁹ न्यूटन. लक्षात आलं का? या कंडिशन्सवर ज्या वेळेला दोन चार्जेसमधला फोर्स 9 × 10⁹ न्यूटन असेल त्यावेळेला आपण 1 कुलम अमाऊंट ऑफ चार्ज डिफाईन करू शकतो. लक्षात आलं का? आणि हा जो काय फोर्स आहे ना 9 × 10⁹ न्यूटन, इट इज अ ट्रिमंडस और लार्ज फोर्स
बिटवीन टू पॉझिटिव्ह चार्जेस. ओके, या केसमध्ये काही युनिट्स आहेत. म्हणजे बघा, जर का आपण 1 कुलम चार्ज या ठिकाणी डिफाईन केला असेल तर आपल्याला माहिती आहेत ना, काही वेळा न्यूमेरिकल्समध्ये अशा टर्म देतात, म्हणजे 2 मायक्रो कुलम, ओके, 2 नॅनो कुलम, ओके, किंवा 2 पिको कुलम. याचा अर्थ काय? तर बघा, सब युनिट्स आहेत, सब युनिट्स ऑफ कुलम्स. ओके, काय म्हणता येईल इथं? सब युनिट्स ऑफ कुलम्स. बघा कसं म्हणता येईल? तर बघा, मायक्रो कुलम आपण डिनोट करतो 10⁻⁻⁶ कुलम. ओके, सिम्बॉल आहे म्यू सी. ओके, देन नॅनो कुलम म्हणजे 10⁻⁹ कुलम, सिम्बॉल आहे स्मॉल एन सी. ओके, देन पिको कुलम म्हणजे सिम्बॉल आहे व्हॅल्यू किती असणार आहे इन टर्म्स ऑफ कुलम? 10⁻12 कुलम, सिम्बॉल आहे पी सी. लक्षात आलं का? हे झालं छोटीशी डेफिनेशन ऑफ 1 कुलम चार्ज. लक्षात आलं का? ज्या वेळेला 1 कुलम चार्ज डिफाईन कसं केलं आपण? द 1 कुलम इज अमाऊंट ऑफ चार्ज विच वेन 2 सेम मॅग्निट्यूड चार्जेस आर केप्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. सेम मॅग्निट्यूडचे चार्जेस ज्यावेळेला आपण 1 मीटर डिस्टन्सवर केप्ट म्हणजे पुट करतो आणि त्यावेळेला जर काय ते 9 × 10⁹ इतका फोर्स एक्सपिरियन्स करत असतील तर त्या चार्जला आपण 1 कुलम चार्ज असं म्हणतो. समजते का? ठीक आहे. आता ह्या आर्टिकलवर एक छोटासा न्यूमेरिकल बघू, देन आपण स्टॉप करू. ठीक आहे. बघा क्वेश्चन काय? चार्ज ऑन ॲन इलेक्ट्रॉन इज 1.6 × 10⁻⁹ कुलम गिवन आहे. देन काय विचारलं आहे? हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड टू अक्युमुलेट अ चार्ज ऑफ 1 कुलम. ओके, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज दिलेला आहे, तर आपल्याला 1 कुलम चार्ज होण्यासाठी, अक्युमुलेट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स लागतील असं विचारलं आहे त्यांनी. तर बघा सोल्युशन काय येणार त्याचं? सोल्युशन आपल्याला माहिती आहे 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल किती असतो चार्ज 1 इलेक्ट्रॉनवरती? 1.6 -1.6 असतो ना, 1.6 × 10⁻⁹ कुलम. ठीक आहे. आपल्याला 1 कुलम चार्ज पाहिजे, म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहेत का, मात्र 1 कुलम चार्ज होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स गरजेचं आहेत, रिक्वायर्ड आहेत, ते आपल्याला विचारलं आहे. देअरफॉर 1 कुलम म्हणजे 1 कुलम ना, 1 कुलम इज इक्वल टू 1/1 ह्याला डिवाइड करू 1/1.6 × 10⁻⁻⁹. ठीक आहे. देअरफॉर हे जर तुम्ही सॉल्व केलं 1/1.6 आन्सर किती येतं? 1/1.6 0.625 × 10⁻⁻⁹ electrons are required to accumulate 1 coulomb charge. काय म्हटलं मी? दस हे असं लिहितं ना 1 कुलम इज इक्वल टू, म्हणजे सायंटिफिक नोटेशनमध्ये 6.25 × 10⁻18 इलेक्ट्रॉन्स 6.25 × 10⁻18 इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड टू अक्युमुलेट 1 कुलम चार्ज. समजलं का? ठीक आहे. ओके, ठीक आहे. या अगोदरचे आर्टिकल्स, कन्सेप्ट्स, लेक्चर्स व्यवस्थित पाहत चला, म्हणजे कसं तुम्हाला जे अपकमिंग व्हिडिओज आहेत, अपकमिंग आर्टिकल्स आहेत, त्यांना मदत होऊन जाईल. ठीक आहे. जसं की आपण याच्या अगोदर एक आर्टिकल भेटलं होतं क्वांटायझेशन ऑफ चार्ज. त्या ठिकाणी आपल्याला एक व्हॅल्यू भेटली होती चार्ज, ओके, ऑन ऑब्जेक्ट इज इक्वल टू n टाइम्स c. हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, पुन्हा भेटू आपण दुसऱ्या आर्टिकलमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड, ओके, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय असतात, त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, ओके, त्याचा इन डिटेल्स ग्राफिकली, पिक्चरली सगळ्या डिटेल्समध्ये आपण स्टडी करू. तोपर्यंत स्टडी करत राहा. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट टू ऑल. थँक्यू.